आशीष दे। पाहिलं मंडळी, अर्जुनानं फक्त काही इंच जमिनीत बाण मारून पाणी काढलं. पण आज केवळ इंचावर तो सोडाच, पण जमिनीतलं पाणी वर काढण्यासाठी 150 फुटापेक्षाही खाली जावं लागतं. ही परिस्थिती अगदी अलीकडे उद्भवली. काही वर्षापूर्वीपर्यंत जमिनीतला पाण्याचा साठा बऱ्यापैकी होता. थोडंसं खणलं की झरे लागायचे. पण आज जमिनीखालची पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात चाललीय. पाण्याचा उपसा वाढलाय, पण जमिनीत पाण्याचं पुनर्भरण आपण तेवढ्या प्रमाणात करत नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर जीवसृष्टीचं काही खरं नाही. या गंभीर धोक्याची जाणीव आता हळूहळू सर्वांना होतीये. पावसामुळे आणि वाहत्या पाण्यामुळे माती वाहून जाऊ लागली. हा प्रकार थांबवण्यासाठी मृदसंधारण आणि वनीकरणाची कामं शासनानं मोठ्या प्रमाणावर हाती घेतली. जैविक बांध, नाला बांध बंदिस्ती, भूमिगत बंधारे, पुनर्भरणचं, गावतळी अशी कामं मृदसंधारण योजनेअंतर्गत सध्या केली जात आहेत. वृक्षामुळे पावसाच्या पाण्याचा जोर कमी होतो. पानं आणि फांद्यांच्या विस्तारामुळे पावसाच्या धारांचा जोर वृक्ष स्वतःवर घेतो आणि जमिनीला संरक्षण देतो. झाडावरून जमिनीवर पडणारं पाणी हे हळूहळू थेंबांच्या स्वरूपात पडतं. हे पाणी शोषून घेण्यास जमिनीला आवश्यक तो अवधी मिळतो. वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेगही मर्यादित राहतो आणि अर्थातच त्यामुळे जमिनीची धूप थांबण्यास मदत होते. म्हणूनच जंगलातून वाहणारे झरे पांढरे शुभ्र असतात, तर वृक्ष नसलेल्या टेकडीवरून वाहणारं पाणी गढूळ असतं. कारण वृक्ष नसल्यामुळे या पाण्याबरोबर तेथील मातीही वाहत असते.